ओके, यावेळेस आम्ही शिकूया की 5 गोष्टी, ज्या गोष्टी आम्ही देवावरती अवलंबून राहायला पाहिजे. आम्ही प्रत्येक गोष्ट देवावरती अवलंबून राहायला पाहिजेच. मात्र अशा काही 5 गोष्टी आहेत ज्या देवावर अवलंबून राहिल्याशिवाय आम्हाला मिळतच नाही. हालेलुया. अशा काही 5 गोष्टी आहेत ज्या देवावर अवलंबून राहिल्याशिवाय आम्हाला मिळतच नाही. हालेलुया. शिकूया का कुठल्या गोष्टी? ओके, पहिली गोष्ट आम्ही शिकूया त्यातली करीतकर याचं 2रं पत्र 3रा अध्याय आणि 5वं वचन. आम्ही स्वतः कोणती गोष्ट आपण होऊन ठरविण्यास समर्थ आहोत असं नव्हे, तर आमची पात्रता देवाकडून आलेली आहे. हालेलुया. हालेलुया. पुन्हा ते अर्धवचन वाचूया. आम्ही स्वतः कोणती गोष्ट आपण होऊनच. ओके ओके ओके, काय म्हणते बघा. कोणती गोष्ट आपण स्वतःहून ठरवण्यास समर्थ आहोत. काय म्हणते? वाचा वचन, लास्टचा सेंटेन्स वाचा ते. आम्ही कोणती गोष्ट ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, आहे ना. आम्ही कोणती गोष्ट ठरवतो, आहे ना. आम्ही म्हणतो की आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, आम्हाला प्रत्येक गोष्ट पाहिजे. आम्ही ठरवतो असं नाहीये. आम्ही फक्त ठरवतो असं नाही. तर पुढे काय म्हणतो वचन? तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून शास्त्रामध्ये सांगते की अनेकदा आम्ही प्लॅन करतो किंवा ते संकल्प करतो, ते सिद्धी जाणं देवाच्या हातामध्ये असतं. हालेलुया. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही प्लॅन करणं चांगली गोष्ट आहे, आम्ही विचार करणं चांगली गोष्ट आहे, मात्र ते सिद्धी जाण्यासाठी देव असतो. हालेलुया. जर का देव नसेल तर त्या गोष्टी सिद्धी जात नाही. आणि म्हणून देव असेल तर त्या गोष्टी सिद्धी जातात, देव नसेल तर सिद्धी जात नाही. आम्ही ठरवलेल्या गोष्टी आमच्यातच राहतात आणि आम्ही असंच मोरून जातो. बघा, दावीद राजाने काय केलं? त्याने असा विचार केला की मी देवा तुझ्यासाठी मंदिर बांधल. काय म्हणला? मी तुझ्यासाठी मंदिर बांधल. त्याने चांगला विचार केला. काय म्हणलं देवा त्याला माहिती आहे का? मंदिर तू बांधणार नाहीस, मात्र तुझं पोरग बांध. हालेलुया. मंदिर तू बांधणार नाहीस, मात्र तुझं पोरग बांधल. दावीद राजाच्या मनामध्ये चांगला विचार आला, मात्र जीवेने उत्तर देवानं शलोमोनाच्या जीवनात दिलं. हालेलुया. आणि म्हणून आम्ही चांगलं करायचं ठरवतो, मात्र ते आम्ही होत नाही, कारण का देवाची इच्छा असल्याशिवाय त्या गोष्टी घडत नाही. हालेलुया. म्हणून याचा अर्थ असं नाही की आम्ही चांगल्या गोष्टी करायचं ठरवायचं नाही. आम्ही चांगल्या गोष्टी ठरवायच्या, मात्र त्याच्यामध्ये आम्ही म्हणायचं की देवा तू येतच आहे. हालेलुया. जर का असं मी म्हणणार नाही तर त्या गोष्टी होणार नाहीत. आणि म्हणून चांगल्या गोष्टी करायचं ठरवा आणि त्याच्यामध्ये देव सहाय्य करा. हालेलुया. ओके, 2रा पॉइंट आहे त्याच्यामध्ये आम्ही श्वास शिकवतो. स्तोत्र संहिता 127:1. ओके ओके ओके, पुन्हा तेच होतं अर्ध. परमेश्वर जर घर बांधित नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधण्याचं श्रम काय आहे? व्यर्थ आहे. हालेलुया. आता तुम्हाला सांगतो, घर बांधणं म्हणजे काय? घर म्हणजे काय? घर म्हणजे काय? मला एका ठिकाणी बोलवलं प्रार्थना करायला. साहेब मी घर बांधलंय, तुम्ही प्रार्थना करा. चौकट उभा केलेली आहे आणि मी 1.5 दिवस प्रार्थना केली. परमेश्वरा, हे लोक घर बांधत आहेत, घर विटाचं वाळूचं न बांधता हे माणसांचं बांधलं जातं. हालेलुया. वीट वाळूचं घर कोण पण बांधल, माणसाचं घर बांधलं पाहिजे. हालेलुया. माणसं त्याच्यामध्ये राहणं गरजेचं आहे ना. भूत येऊन राहता उपयोगाचं नाही घर. माणसं राहिले पाहिजे त्या घरात. ओके. आणि म्हणून असं घर बांधायला की ज्याच्यामध्ये परमेश्वराची वस्ती असेल, ज्याच्यामध्ये लोकांची वस्ती असेल. हालेलुया. फक्त वीट वाळूचा उपयोग नाहीये, फक्त वीट वाळूचा उपयोग नाहीये, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माणसं बांधली गेली पाहिजेत. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधण्याचं श्रम काय आहे? व्यर्थ आहे. घर बांधणं
जर त्याचे दोन अर्थ आहेत. एक पहिला अर्थ आहे की आम्ही वीट वाहूचं घर बांधणार, दुसरा अर्थ आहे की माणसाचं घर बांधणार. त्याच्यामध्ये दोन्हीचं घर बांधत असताना परमेश्वराचं सहाय्य पाहिजे. हालेलुया. परमेश्वराचं सहाय्य पाहिजे, त्याच्याशिवाय या गोष्टी होत नाही. आहे ना, एक म्हण आहे, तुम्हाला माहिती आहे का? काय आहे म्हण घरासंदर्भात? ऐकले का घरासंदर्भात म्हण आहे? कुठली? जुने लोक, वयस्कर लोक, घरासंदर्भात एक म्हण आहे. कुठली? कुठले? आठवते का? घर बांधून बघा आणि लग्न करून बघा. ओके, काय म्हणते या ठिकाणी आम्हाला पद्धतीचा दुसरा अर्थ. हा, पहिला अर्थ आम्ही घेऊया फक्त. घर बांधून बघा, मग आम्हाला समजेल की काय काय लागतं त्याच्यामध्ये, है ना? म्हणून याच्यामध्ये करत असताना कष्ट आहे, याच्यामध्ये त्रास आहे, याच्यामध्ये दुःख आहे. मात्र जर परमेश्वर त्याच्यामध्ये असेल तर ते इझी होतात. हालेलुया. आणि म्हणून आम्ही त्या गोष्टी करत आहोत त्याच्यामध्ये देव पाहिजे. आम्ही त्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये देव पाहिजे. जर देव नसेल तर त्या गोष्टी होत नाही. दुसरी गोष्ट बोलतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, परमेश्वराचं जर उपस्थिती आमच्या बरोबर नसेल तर अनेक घर अर्धवट पडलेले. हालेलुया. आहे ना? अनेकदा आम्ही बजेट काढतो, एवढं बजेट 1 लाखाचं 2 लाखाचं होऊन जाईल. मात्र बजेट इतके जाते की ते 3 लाखाच्या वर जातं. आहे ना? आणि मग असं विचार होतो की हे बांधू का नको का, राहू दे पुढे द्यायचं. पण जर परमेश्वर त्याच्या बरोबर असेल तर परमेश्वर पुरवठा करल आणि तुमचं घर पूर्ण होऊन जाईल. हालेलुया. आणि म्हणून तुमच्या घर बांधण्यामध्ये परमेश्वर पाहिजे. तुमचं वीट वाहूचं देखील असू दे, त्याच्यामध्ये देवाची उपस्थिती पाहिजे. तुमचं मनुष्याचं घर बांधणं असू दे, मनुष्य एकमेकाबरोबर राहणं असू दे, त्याच्यामध्ये सुद्धा देवाची उपस्थिती पाहिजे, तरच त्या गोष्टी सिद्ध जातात. हालेलुया. जर परमेश्वर नाही आहे तर ते घर उपयोगाचं नाही आहे. परमेश्वर जर त्या गोष्टीमध्ये नाही आहे. आणि म्हणून आम्ही म्हणत आहे, पहिली गोष्ट आम्ही शिकली की प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही देवावरती अवलंबून राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट आम्ही शिकली की आम्ही घर बांधत असताना सुद्धा परमेश्वरावरती अवलंबून असलं पाहिजे. हालेलुया. मनुष्याचं असू दे किंवा वीट वाहूचं असू दे. ओके, त्याचा अर्थ राहिला वचन वाचून. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्यांचे जागरण व्यर्थ आहे. परमेश्वर जर रक्षण करत नाही किंवा नगर रक्षण करत नाही तर पहारेकऱ्याचं काय जागरण व्यर्थ आहे. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली आहे. 2021 सालामध्ये आम्ही जीवन जगालो आहे ना. अनेकदा नगर रक्षणासाठी अनेक गोष्टी आल्यात. काय काय नगर रक्षण करण्यासाठी काय काय आल्यात? घर रक्षण करण्यासाठी काय काय गोष्टी आल्यात? हा, सिक्युरिटी गार्ड आलाय. ओके, गुड. अजून कॅमेरा आलाय. गुड. अजून हा, पुतळा आलाय. चांगला आहे. गव्हर्नमेंट पुतळा आलाय. ओके, गुड. अजून हा, गोरका आलाय. गोरका. ओके, गोरका आलाय. अजून बॉडीगार्ड आले. ओके, गुड. एवढा सुद्धा चोरी होते का? वॉचमॅन आलाय रात्री झोपायला. असू दे, येऊ दे, चालते. ओके, पण चोरी होते की नाही? झोपले होते. याच्या पाठीमागे कारण आहे, परमेश्वर जर तुमच्या घराचं रक्षण करणार नाही ना तर तुम्ही पहारेकडे ठेवा, सीसीटीव्ही लावा, गव्हर्नमेंट पुत्र पहा, काही उपयोग होणार नाही. मी असं चोर बघितला की जे चोरानं काय केलं माहिती काय, त्या मटणावरती त्यानं काय केलं, झोपेचं औषध टाकलं, ते कुत्र्याला टाकलं, कुत्र्याला ते पटकन घालून झोपलं. सीसीटीव्ही कॅमेरे, तोंडाला मास्क बांधून आला, लपून आला, आणि काय केलं, पहिल्यांदा ते सीसीटीव्ही कॅमेरा फोडून टाकला आणि मग चोरी केला. गोरका किंवा इतर गोष्टी आहेत ते झोपी जातात आणि नंतर मग चोरी होते, है ना. गोरका नगर रक्षण इकडे तिकडे फिरत होतं. गोरका पुढच्या गेले ते चोर पाठीमध्ये पुढच्या गेले. म्हणजे अनेकदा आमच्या ज्या चोरी होतात किंवा आमच्या घरच्या गोष्टीच्या चोरी होतात, जर हे थांबवत असेल तर परमेश्वर आमच्या बरोबर घरात. हालेलुया. जर परमेश्वर आमच्या बरोबर घरात नसेल तर आमचं नगर किंवा आमचं घर रक्षण होत. हालेलुया. म्हणून ह्याच्यासाठी परमेश्वरावरती अवलंबून राहतात. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, अनेक बघा, अनेक जे सेवक लोक आहेत, मी तुम्हाला सांगतो एक आध्यात्मिक युद्धात एक गोष्ट बोलतो. तुमचं घर, तुमचं नगर रक्षण असेल ना तर ते पहाटेच उठून घराभोवती आणि त्या एरियामध्ये प्रार्थनेचा फेरा मारा. हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी रिअलिटी आहे. मिशन हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये आम्ही काही गोष्टी बोलतो तुम्हाला. एक गोष्ट अशी झाली की मिशन हॉस्पिटलच्या आर्थिक बाजू खूप ढासळी खाते आणि ढासळल्यानंतर कुणीतरी प्लॅनिंग केलं की नाही, मिरचीच्या सगळ्या पाहत्या एकत्र करायचं आणि मिशन हॉस्पिटलसाठी प्रार्थना करायचं. मला सांगतो की भारताची प्रार्थना ठेवली
त्या 12 तासामध्ये प्रत्येक सेवकाला 1-1 तास दिला आणि त्या 1-1 तासामध्ये त्याच्यावर 5-5, 6-6 सेवक लोक गेले आणि त्या 5-5, 6-6 सेवकांना काय करायचं माहिती आहे का? गांधी चौकापासून सुरुवात करायची, जे गोळे कॉम्प्लेक्स पासून किंवा गोळे पासून असं पाठीमागे घेऊन पाठीमागची जी तासगाव बेस वगैरे ते करत जाऊन पुन्हा मॉडर्न मेडिकलच्या समोरून पुन्हा एकदा त्या गांधी चौकात जायचं. अशा मिशनच्या कॅम्पसला काय केलं तरी फेऱ्या म्हणून स्थापना केली. हालेलुया. दुसरी गोष्ट बोलतो, त्याच दुसरं कॅम्पस आहे मिशन हॉस्पिटलच्या पुढच्या बॅक साईडला, पुढच्या फ्रंट साईडला. तर त्यांनी जे चालू केलं गांधी चौकापासून त्यांनी सुरुवात करायची, ते इस्रायल नगर पासून ते रवींद्र नगर खतीब नगर पासून एरिया करायचा, पेट्रोल पंप पासून परत गांधी चौक अशी 12 तासाची प्रार्थना झाली. मला सांगू त्याचा परिणाम काय झाला. 12 तासाच्या प्रार्थना झाल्या. दुसऱ्या दिवशी परमेश्वर उत्तर दिलं. 1,27,00,000 मिशन हॉस्पिटलचा आडलेला चेक मिशन हॉस्पिटलला परत. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर आमचं नगर रक्षत नाही, परमेश्वर आमचं घर रक्षण करत नाही तर आम्हाला काही मिळत नाही. हालेलुया. आणि म्हणून आमचं घर, आमचा परिवार सांभाळायचं असेल तर परमेश्वरच आमच्या परिवारामध्ये पाहिजे, तरच त्यावेळेस त्या गोष्टी होतात. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर आमचं घर रक्षायला पाहिजे, परमेश्वर आमचं नगर रक्षित करायला पाहिजे. नाहीतर काय पहारे करायचं जागरण काय आहे, पहारे करायचं जागरण मिळतं. गॉबन म्हणून कुत्र्याला खायला नाही मिळत. काय उपयोग आहे? चोरी करत थांबायचं, आपण काय उपयोग नाही. म्हणून परमेश्वर जर असेल तर ते रक्षण होणार, जर परमेश्वर जर नसेल तर रक्षण होणार नाही. आणि म्हणून ह्या विचारामध्ये, ह्या भागामध्ये परमेश्वरावर त्यांनी अवलंबून राहायला पाहिजे. ह्या गोष्टी परमेश्वरावर त्यांनी अवलंबून राहायला. मी तुम्हाला दुसरी गोष्ट शिकवली. तिसऱ्या पॉईंटकडे जाऊया. तिसरा पॉईंट आम्ही शिकूया. योहान 15:5. मीच वेळ आहे, मीच वेळ आहे, तुम्ही फाटे आहात. तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो, जो माझ्यामध्ये राहतो, आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, मी त्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ तो देतो. पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. तुम्हाला काही करता येतं. पुन्हा अर्धा होता. मीच वेळ आहे, मीच वेळ आहे, तुम्ही फाटे आहात. तुम्ही फाटे आहात. हालेलुया. हालेलुया. मेन कोण आहे? वेल आहे. आणि तो वेल येशू ख्रिस्त. आमेन. हालेलुया. हालेलुया. द्राक्षाची बागेत जाऊन तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही जाऊन बघा. फक्त द्राक्षाचा वेल महत्वाचा असतो, तर त्याच्यानंतर फाटे महत्वाचं असतात. मात्र वेल असेल तर फाटे येतात, है ना? वेल नाही तर नुसतं फाटे येतं का? फाटे कसे येतात काय? छाटणीच्या वेळी तुम्ही जाऊन बघा, छाटणी करून खाटा तिकडे पडला होतो, अडकून त्याला शेवटी वाव तो खाली पडला होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, वेल जो आहे तो येशू ख्रिस्त आहे. वेल कोण आहे? येशू ख्रिस्त आहे. आणि पुढे काय म्हणतं वचन? जो माझ्यामध्ये राहतो, नाही, पुन्हा तेच वचन. मीच वेळ आहे, ओके. तुम्ही फाटे आहात. तुम्ही फाटे आहात. कोण फाट आहे? तुम्ही आणि मी फाट आहे. आपण सगळेजण काय आहे? फाटे आहोत. ओके. तर तुम्हाला वेळेसाठी गोष्ट नाही करणार. ओके, पुढे. जो माझ्यामध्ये राहतो, जो माझ्यामध्ये राहतो, आणि मी ज्याच्यामध्ये राहतो, मी ज्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो. तो पुष्कळ फळ देतो. कोण पुष्कळ फळ देतं? एक प्रश्न पुन्हा एकदा. कोण पुष्कळ फळ देतं? द्राक्षाचं उदाहरण घेऊ. वेल आहे, फाटे आहेत. फळ कसं येणार? फळ कसं येणार? फाट्याला. फळ कसं येतं? पुन्हा एकदा प्रश्न घेऊ. झाड आहे, त्या झाडाच्या ब्रांचेस आहेत. हा, फळ कसं येतं? बुडक्याला, कशाला? फाट्याला. ओके. आणि फाटे कोण आहे? आपण आहोत. फाटे कोण आहे? हालेलुया. हालेलुया. प्रभू मध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही आशीर्वाद होता. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आशीर्वाद होत नाही, परमेश्वर आशीर्वाद होत नाही तर तुम्ही आशीर्वाद होता. आणि म्हणून परमेश्वरामध्ये आम्ही जर राहिलं तर आम्ही आशीर्वाद होतो. म्हणून आम्ही जर आशीर्वाद व्हायचं असेल तर परमेश्वराबरोबर राहिलं पाहिजे, हालेलुया. देवाबरोबर राहिलं पाहिजे. जर देवाबरोबर राहील तरच तुम्हाला आशीर्वाद मिळणार, तरच तुम्हाला फळ मिळणार, नाहीतर फळ मिळणार. ओके. पुढे असं देखील म्हटलं जातं, जर कधी तुम्ही राहिला नाही तर तुम्हाला फळ येणार नाही. छाटणी करून टाकलेल्या झाडाला फळ येईल का? है ना? छाटणी करून टाकलेलं याला फळ येईल का? त्याला थोडं हिरवं वाटेल, है ना? मात्र तो थोडा एक दिवस गेला, 2 आठवडे गेले, 3 आठवडे त्याला समजून जाईल की आता मला
छाटणी केलेलं आहे, मला कापून टाकलेलं आहे, आता मी वाळून गेलेलं आहे, जाळण्याच्या पाठीमध्ये याचा पाठीमध्ये माझा काही उपयोगात होणार नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर का तुम्ही वेळात तुम्ही फाट्या सॉरी तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते तुम्हाला आशीर्वाद करताय. हालेलुया हालेलुया. ओके, पुन्हा तेच होतं. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो, मी ज्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो. हालेलुया. हालेलुया. किती फळ देतो? पुष्कळ. एक फळ देतो, किलोभर देतो, पुष्कळ, नो लिमिट. हालेलुया. आम्हाला आशीर्वादाचं नो लिमिट पाहिजे. हालेलुया. है ना? तुम्हाला माहिती आहे का, मी अनेक उदाहरण देतो तुम्हाला, जे नेहमी मी देतो. मला वाटतं एलिया ज्या घरामध्ये गेला त्या घरामध्ये स्त्री होती, तिला आशीर्वाद देवाण केलं. कुठे पर्यंत गेला? हा, तेलाचा आशीर्वाद येतो. कुठे पर्यंत? हा, त्याला म्हटलं की तुझ्या घरात काय आहे? त्याला म्हटलं की काय नाही, 4-5 भांडे घेऊन ये म्हटलं. तर 4-5 भांडे भरून काय केलं, ते कुप्पीभर तेल त्या ठिकाणी थेंब टाकलं, ते काय केलं, भरून गेलं. ओके, दुसऱ्यांदा काय केलं त्याने? अजून पाणी आणलं. मग तिने जाऊन अजून पाणी घेऊन आले. इकडे तिकडे सगळे बाकी तिकडे सगळे परत त्याच्यामध्ये तेलाचा थेंब टाकला, ते सुद्धा भरलं. पुढे काय म्हटलं? शेजाराची पाणी घेऊन या, तुझी सपनी सबूत आहेत, दुसऱ्याची ओढून आणलं. दुसऱ्याची पाणी ओढून आणले, त्याच्यावर सुद्धा तेल टाकलं आणि ते सुद्धा भरून गेलं. हालेलुया. तेल किती संपलं? आता मला भांड ज्यावेळी बात केलं की माझं भांड संपलं, त्यावेळी तेल थांबलं. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आशीर्वाद देवाकडून थांबले नाही, आशीर्वाद आपल्याकडून थांबले. हालेलुया. आपण थांब म्हटल्यानंतर आशीर्वाद तिथं थांबलेत. आपण जोपर्यंत थांब म्हणणार नाही तोवर आशीर्वाद थांबणार नाही. हालेलुया. आपण म्हणून अजून दे अजून दे अजून दे. हालेलुया. आणि म्हणून मी नेहमी बोलतो, प्रत्येकाला बोलतो की आशीर्वाद देऊ दे, तुम्ही कधी थांब म्हणू नका. आशीर्वाद तुम्ही कधी थांब म्हणू नका. एक मन आहे, काय म्हणते, एक मन, देव द्याला पदर नाही घ्याला, काय उपयोग असली का आमचं होतं का म्हणे, आम्ही पोते बिळत फिरायचं आहे ना, आम्हाला माहिती आहे देव देणारच. ओके, आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्हाला पाहिजे असेल तर आम्ही ते घेणारच, आम्ही ते मिळवून घेणारच. आणि म्हणून देवाकडे आम्ही असं मागितलं पाहिजे की देव आम्हाला जोपर्यंत आम्ही बस म्हणत नाही तोपर्यंत देव आम्हाला ब्लेस करतो. हालेलुया. आणि म्हणून तिसरी गोष्ट मी मला शिकवत आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण देवामध्ये राहिलं तर आम्हाला बस म्हणूनपर्यंत देव काय करत, आशीर्वाद करत. ओके, पुढे पुढे महत्वाचं आहे. 5वं वचन. कारण ओके, बरोबर नाही, बरोबर. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. ओके, हालेलुया. हालेलुया. जर का वेगळं जर तुम्ही राहिलात तर तुम्हाला काय करता येणार नाही. काही सुद्धा करता येणार नाही. आणि म्हणून म्हटलं, तुमचा पैसा असू दे, तुमची प्रॉपर्टी असू दे, तुमची जायदाद असू दे, तुमचं काय वाटेल ते असू दे, जर परमेश्वर तुझ्या बरोबर त्याच्यामध्ये नाही आहे, तुला काय करता येत. हालेलुया हालेलुया. परमेश्वर पाहिजे आहे ना, परमेश्वर पाहिजे. बघा, मी एक उदाहरण सांगतो. मी विचारायला मी नेहमी म्हणतो ते उदाहरण, पुन्हा एकदा बोलतो ते उदाहरण. एक खुळा व्यक्ती आहे, त्या खुळ्या व्यक्तीच्या हातामध्ये आम्ही काय केलं, आम्ही गडबडीत गेलो आणि आम्हाला काय त्याला काही खायला काही झालं नाही, म्हणून आम्ही त्याला 100ची नोट दिली. काय दिली? काय करा काय करा इतर कसं आहे, घर बघून जाऊ नका, कुकर बघून जाऊ नका. खुळ्या व्यक्तीच्या हातामध्ये 100 रुपयाची नोट दिली, तर म्हणजे जाऊन बघायचं खायला काही आपल्याला काय होईल, आनंद करला. 100 नोट मिळाले, आनंद करलाय, लई पैसे पोहायला म्हणायला तर समाधान म्हणजे काय दिले मला, खाया मागून पैसे दिले, कागद दिले मला काय. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याला समजलं पाहिजे की कागद काय आहे. त्याला काय झालं पाहिजे, त्याला समजलं पाहिजे कागद काय आहे, कागद किती महत्वाचा आहे. त्या कागदावरती ते 100 लिहिलेलं आहे, ते
किती महत्वाचं आहे. ते दुकानामध्ये जा गेल्यानंतर ते आम्हाला मिळतं, काय मिळतं ते हे त्याला समजलं पाहिजे आहे ना. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर देव आमच्या बरोबर नसेल तर तिकडे आमची प्रयास आहे. आमची किती असते, आमच्या हातात सगळं असतं, पण आम्हाला समजत नाही की आम्ही काय करायचं. ठीक आहे. जेव्हा कोण एक वचनामध्ये बोललं की तुम्ही जावा आणि घर बांधा. त्यांना पैसा दिला, त्यांना पोरं दिलं, त्यांना पाठी दिली, सगळं दिलं आणि म्हणजे जावा घर बांधावा. त्यांना जागा दाखवली आणि जागेत घर बांधायचं. सगळी तिथे गेली. काय गेली? सगळी तिथं गेले. कोणाला घेतले हातामध्ये, कोणी पाठी घेतले, कोणी खोरे घेतले आणि एक मिनिट आता काय करायचं? पाठीवाला विचार जाता की पाठी काय करायचं? आम्हाला सगळे हत्यार आहेत, आमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात, मात्र जर देव आमच्या बरोबर नसेल ना तर आम्हाला ते सक्सेस गोष्ट होत नाही. हालेलुया. आमच्याकडे कोणतीही गोष्ट असू दे, पैसा पण असू दे, काही असू दे, पण त्याच्यामध्ये देव असणं गरजेचं आहे. म्हणून जर देव आमच्याबरोबर राहत नाही तर आम्ही आशीर्वादित होत नाही. हालेलुया. आणि म्हणून देव आशीर्वादित आहे तर आम्ही सुद्धा आशीर्वाद आहे ना. देव आमच्यासाठी शास्त्रामध्ये सांगते की आमच्यासाठी गरीब झाला कारण आम्ही श्रीमंत होण्यासाठी. हालेलुया. मात्र आम्ही काय श्रीमंत होणं झालो आहे ना. आम्हाला रहस्य समजलं पाहिजे काय श्रीमंतीचं रहस्य आहे ना. चोरी करणं नाही बरं का. श्रीमंत व्हा म्हणून सांगितलं पाहिजे जावा चोरी करा, जावा लॉटरी लावा, जावा नाही नाही, त्या गोष्टी नाही. आम्हाला प्रभूमध्ये राहून आम्ही ब्लेस झालं पाहिजे. ओके. तिसरी गोष्ट मला शिकवली, चौथा पॉईंट आम्ही शिकूया, सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरा इतिहास 20 अध्याय आणि 12 वचन. हे आमचे देवा, तू त्याचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हास ताकद नाही. आम्ही काय करावे ते आम्हास सुचत नाही, पण आमचे डोळे तुझकडे लागले आहेत. ओके. बघा, प्रभूमध्ये जीवन जगत असताना अनेकदा आम्हाला त्रास होतो. आम्हाला काय होतो? आमच्या लोकांकडून होतो, शेजार लोकांकडून होतो, समाजाकडून होतो, सरकारकडून होतो, सगळ्यांकडून आम्हाला त्रास होतो. मात्र तो त्रास जर सहन करायचा आहे किंवा त्याच्यातून उलट जबाब द्यायचा आहे तर काय करायचं माहितीये का? वाचा हे आमचे देवा, तू त्याचे शासन करणार नाहीस तू का? त्यांना शासन करणार नसते. जे आमचे विरोधक आहेत, जे आम्हाला त्रास देत आहेत, जे आम्हाला छळ करतायत, त्याला तू त्याचा नाश करणार नाहीस काय है ना. तुम्हाला माहिती आहे का प्रकटीकरण पुस्तकात तुम्ही वाचा त्या ठिकाणी वेदिकाचे जे आत्मे आहेत ते ओढून देवाला म्हणते की परमेश्वरा, आम्हाला जे त्यांनी जाळून मारलं, आम्हाला जे त्यांनी कुसावर ठेवून मारलं, आम्हाला जे त्यांनी त्रास देऊन हाल करून जे आम्हाला मारलं, ते लोक अजून पृथ्वी तलावरती सुखी समाधानी फिरत आहेत. तू त्याचा न्याय करणार नाहीस का? वेदिकाचे आत्मे अजून ओढून म्हणते तू त्याचा न्याय कर, तू त्याचा न्याय कर. हालेलुया. प्रभूमध्ये आम्ही जीवन जगत असताना आम्हाला माहिती आहे की अनेकदा आम्ही भांडे करू शकत नाही, वादविवाद करू शकत नाही, मात्र आम्ही एक गोष्ट म्हणू शकतो की परमेश्वर तू त्याचा न्याय कर. हालेलुया. हालेलुया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बोलतो, तुम्ही भांडू नका. शास्त्रामध्ये सांगते की युद्ध तुमचं नाही, युद्ध माझं आहे. परमेश्वर काय म्हणतो? युद्ध कोणाचं आहे? माझं आहे. कोणी घोड्याची, कोणी रथाची बळी मारतात है ना. आम्ही त्यांचा देव याच्यावर आम्ही भरोसा ठेवतो. हालेलुया. कारण का आम्हाला माहिती आहे की घोडा सुद्धा उपयोग नाही, आमचा देव असणं गरजेचं आहे. है ना. ते उदाहरण सगळ्यात महत्वाचं आहे. घोडं होतं एका माणसाकडे आणि ते घोडं एकदम तर चालवत काय माहित नव्हतं. आणि ते चालवताना सुटले एकदम जोरात. सुटल्यानं काय झालं? ते जात असताना काय झालं माहिती आहे का उदाहरण? पुढचे जे व्यक्ती होते, जे अपोजिट पार्टी, त्यांनी पाहिलं है ना. मात्र ह्याला काही घोडं चालवता येत नव्हतं, हे घाबरून होतं आणि त्याला सांगितलं की तो घोडं लंगडायला ते घोडं घ्यायचं. कुठलं घोडं घ्यायचं? लंगडं घोडं. प्रत्येक मागं राहिलं. ओके. काय झालं? त्याला घोड्याला दाखवलं सर राजाने, कुठला घोडा पाहिजे तुला घे. सोडून घोडे फिरले, सगळं एकदम टाकाटाचे घोडे होते, एकदम भारी होते एकदम. त्यात एक घोडा असा होता जो पाय वर करून उभारला होता आणि त्याला असं वाटतं की हे घोडं लागलं आहे. काय वाटतं त्याला? राजा म्हटला, राजा मला हे घोडा देऊ दे, हे चांगलं आहे. राजा म्हटला वा शाबास म्हटला. याला काय समज नाही शाबास की काय त्यावेळी ते घोडं मिळालं. त्यावेळी काय झालं माहिती का? त्या घोड्यावर त्याला बसवलं. ते घोडं काय होतं माहिती का? घोडं रेस घोडा होता आणि ज्यावेळी त्याला बसवलं, ज्यावेळी त्याला बसवलं त्या घोड्यावरती ते घोडं सुटलं तेव्हा ते घोडं सांगायच्या पुढं होतं आणि याला काय समजलं काय अडवायचं. आता ते धापे दिसतात ते सोबत उडत फिरायला लागलं.
विरोधी पक्ष पाहिजे का ते एकदम चुनू यायला वाटतं साडीकडे तोड द्यायला आले त्याला त्याला आपण चुनू जायला पाहिजे म्हटलं आणि अशी गत झाली की ते विरोधी पक्ष पळून गेले कारण का ते झाड तोड द्यायला आता आम्हाला काय करणार झाड तोडून मारते काय नाही पळून गेले आणि शेवटी ते युद्ध राजाने जिंकलं तसे आमची गत होतं का आम्हाला गोडासून उपयोगाचं नाही तर आता असते बरं काय काय तलवार घेऊन काय करायचं आहे ना म्हणून देव असणं गरजेचं आहे देव असणं गरजेचं आहे लक्षात घ्या ओके पुढे जाऊ माझं तेच हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाही. तू त्याला शासन करणार नाहीस काय कारण आमच्यावर चालू आलेल्या मोठ्या समूहाशी सामना मोठ्या समूहाशी सामना करण्यास करण्यात आम्हाला ताकद नाही. ताकद नाही हालेलुया येऊन घ्या तुमच्या विरोधात तुमचा समाज उभं आहे जर देव तुमच्यावर असेल तर तुमचं काय होईल हालेलुया तुमच्या विरोधामध्ये तुमचं घर असू दे तुमच्या विरोधामध्ये तुमचं गाव असू दे जर देव तुमच्या बरोबर आहे तर तुमच्या गावामध्ये तुमचं काय होणार हालेलुया आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला एकच भरोसा आहे की देवावरती ज्यावेळी आम्ही अवलंबून राहतो तेव्हा कुणी येऊ दे आम्हाला काही सुद्धा त्रास होणार नाही. पुढचं वचन आम्ही काय करावे ते आम्हाला सुचत नाही. आम्ही काय करावं आम्हाला सुचत नाही पण आमचे डोळे तुझकडे लागले आहेत. ओके आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा, कारण आमच्यावर कारण आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हाला ताकद नाही आणि त्या मला गोष्ट सांगते की आणि त्या प्रभूमध्ये जीवन देत असताना अनेक लोक तुम्हाला फिरवते अनेक लोक म्हणजे तुम्हाला विरोध करता येत नाही तुम्हाला मानता येत नाही तुम्ही फक्त एकेकाला मानता दुसऱ्याला पुढे करावं सांगितलंय तर तेव्हा अनेकदा आम्ही दुर्बळ असतो ही देखील गोष्ट असते खरी गोष्ट आहे मात्र काही लोकांचा भरोसा देवावर असतो पण देवाच वचन जे सांगतात ते गोष्टी ऐकत असतात पण त्या ठिकाणी विरोध करत नाही तर त्या ठिकाणी देव काय म्हणतो त्या ठिकाणी इस्रायल लोक काय म्हणतात थोडं बघा आम्ही काय करावे ते आम्हाला सुचत नाही. आम्ही काय करावं आम्हाला सुचत नाही आणि आम्हाला ताकद नसते आम्हाला सुचत नसतं की काय करायला पाहिजे मी परवा तुम्ही बोलले प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला ज्ञान पाहिजे है ना प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला ज्ञान पाहिजे त्याची गोष्ट आहे तर तिथं आम्हाला काय करायचं लगेच आम्हाला तिथं समजलं पाहिजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी फक्त देवाकडे येतात आम्हाला हालेलुया त्या गोष्टी काय फक्त देवाकडे जात आणि म्हणून आम्हाला काही काही वेळेस आमची परिस्थिती अशी येते की आम्हाला ताकद पण असते आणि आम्हाला काय सुचत नाही त्यावेळी काय करायचं सांगतो तुम्हाला उत्तर देतो काय आता काय दुसरं पण आमचे डोळे तुझकडे लागले आहेत. हालेलुया हालेलुया. मात्र आमचं डोळं हालेलुया. आम्हाला ताकद नाही आम्हाला समजत नाही काय करायचं मात्र आम्हाला एक गोष्ट समजायची की मी माझी दृष्टी परोकार करणार हालेलुया. माझा विरोध कोणी सुद्धा असू दे माझ्या विरोध लढाई करणारे कोणी सुद्धा असू दे मात्र मी माझे लक्ष देवाकडे लावणार म्हणजे परमेश्वर आम्हाला आशीर्वाद करणार हालेलुया ओके बघा त्याला 15 वर्षाचं शेवटचं वचन आहे बघा खूप चांगलं 15 शेवटचं वचन त्यात 20-15 आणि तो म्हणाला अहो सर्व यहूद्यांनो यरूशलेम निवासी जन हो आणि हे राजा यहोशाफाटा तुम्ही सगळे ऐका. तुम्ही सगळे ऐका परमेश्वर तुम्हाला परमेश्वर तुम्हाला सांगत सांगत आहे आहे की हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका. हा मोठा समुदाय रोवून तुम्ही घाबरू नका कचरू कचरू नका कारण युद्ध तुमचे नव्हे देवाचे आहे. हालेलुया हालेलुया. युद्ध तुमचं नाही तर देवाचं हालेलुया Amen. Hallelujah. आता शास्त्रांना सांगते की जो कोणी देवाचं सेवक करा किंवा देवाच्या लोकांना जर टच करतो तर बायबल आम्हाला सांगते की तो देवाच्या भावनेला स्पर्श करतो हालेलुया Hallelujah. भावली म्हणजे काय म्हणजे काय भावली डोळ्यातलं बुबुळ है ना त्याला भावली देखील म्हटलं जातं. त्या भावलीला स्पर्श करण्यासारखं आहे छान कसं काय कोण काय बोल स्वतःचा बोल घ्या लावा डोळ्यातल्या बुबुळात लावता का स्वतः लावू शकत नाही है ना दुसरं लावायचं लांबची गोष्ट है ना पण सगळ्यात महत्वाची गोष्ट देवावर अवलंबून राहा निश्चित देव म्हणा आशीर्वादित करत आणि आम्हाला ज्ञान देत बुद्धी देत शेवटचं वचन वाचून थांबू घेणं सगळ्यात महत्वाचं वचन योहान याचं 3रा अध्याय आणि 27 वचन योहानाने उत्तर दिले योहानानं उत्तर दिलं मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू शकत काही मिळत नाही हालेलुया Hallelujah. पुन्हा एकदा वाचा. नाही. योहानाने उत्तर दिले योहानानं उत्तर दिलं मनुष्याला स्वर्गातून मनुष्याला स्वर्गातून दिल्या वाचून काहीच मिळू दिल्या शकत वाचून काही कुणाला मिळणार नाही कुणाला मिळणार नाही नाही. मनुष्याला मिळणार नाही कुठून मिळणार नाही स्वर्गातून. स्वर्गातून दिल्या वाचून हालेलुया
हालेलुया. सगळ्यात महत्वाची गोष्ट होतो, जर का देवान ठरवलं तुम्हाला द्यायचं ना, तर कोणी सुद्धा अडवायला दे, ते थांबणार नाही, ते तुम्हाला मिळवून देणार. हालेलुया. हालेलुया. मात्र जर देवान अडवलं तर किती सुद्धा प्रयत्न केले तर मात्र ते मिळणार नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्हाला त्या गोष्टीवरती अवलंबून राहायला पाहिजे. तुमची प्रत्येक गोष्ट असू दे, बारीक मोठी प्रत्येक गोष्ट असू दे, ते प्रत्येक गोष्टीवर तुम्ही काय करा, देवावर अवलंबून राहा. म्हणजे देव ते स्वर्गातून तुम्हाला देईल. हालेलुया. देव ते काय करतो म्हणा, स्वर्गातून देईल. आणि म्हणून देवाने म्हटले की तुझी दृष्टी काय कर, पर्वताकडे लाव. आणि म्हणून ज्यावेळेस देवाकडे पाहतो तेव्हा देव आम्हाला आशीर्वाद करतो. देव आपण काय करतो, आशीर्वाद करतो. आणि म्हणून आम्ही आपलं लक्ष देवाकडे लावलं पाहिजे. हालेलुया. यावेळी पुढचे 5 मिनिटे घेते फिरून यासाठी की आम्ही आमच्या जीवनामध्ये जर कोणती गोष्ट गमावली असेल किंवा कोणती गोष्ट आम्हाला पाहिजे असेल तर ती गोष्ट आम्ही देवावर अवलंबून राहायला पाहिजे. यासाठी 2 मिनिट आम्ही उठून उभा राहायला सर्वजण. आणि जे तुम्हाला पाहिजे आम्ही इकडे तिकडे न सांगता, आम्ही कुणाला न सांगता आम्ही कुठे देवाला सांगूया. आम्ही फक्त देवाला सांगूया. तुम्हाला कोणती गोष्टीची गरज आहे देव जाणून. आदरची दृष्टी आम्ही पर्वताकडे लावूया आणि म्हणूया की प्रभू तुम्हाला देव, प्रभू तुम्हाला देव. देवाशी बोलूया, प्रभूशी बोलूया. थँक्यू फादर. परमेश्वराशी बोलूया किंवा जे मागणं आहे ते तुम्ही देवाकडे मागा. जरी गाणे असं तर आम्ही गाणं न गाता फक्त अभिषेक गीत गाईल आणि फक्त आम्ही देवाकडे लक्ष लावून देवाला मागूया. परमेश्वर तो मागते, परमेश्वर आज तो मागते, परमेश्वर आज तो मागते, परमेश्वर आज तो मागते. ईश्वराची Lord Jesus' name.
Shakara Baba. Shandari Kaladana. Yes, Father. Yes, Jesus' name. In the name of Jesus. Shakara Baba. Shandari Kaladana. Yes, Jesus. आज आम्ही मागूया देवाकडे. लॉर्ड तुम्हाला दे, येशू तुम्हाला दे. प्रभू तुला धन्यवाद येशू नसतो. तुझी स्तुती करते देवा. अबा खुदा आम्ही तुला मान महिमा देता येशू. आपले दोन्ही हात आपण स्वर्गाकडे करूया. Yes, Father. आपले दोन्ही हात आपण स्वर्गाकडे उंच करूया. Yes, Lord Jesus. प्रभू लग्न प्रभू आज माझ्या जीवनामध्ये तू कार्य कर देवा. Ribo Shakara. तू वचन म्हणतो प्रभू राजा. Ribolo Shakara. Thank you, Father. Thank you, Father. Thank you, Father, Lord. Thank you, Jesus, Jesus, Jesus. सुन ले मेरे दिल की दुआ. Yes, Father. मनापासून अंत करण्यापासून ना. तू मुझे अपना बना. देवाला अवलंबून राहूया. आपल्या पैशावरती नाही, आपल्या ज्ञानावरती नाही, आपल्या प्लॅनिंग वरती नाही. मी असं करेन, मी असं होईल, मी अशा गोष्टी करेन नाही. माझा देव त्या गोष्टी करेल, माझा देव त्या गोष्टी करेल. शराबाबा शकाराला शंकारिखाला नामा. परमेश्वर त्या गोष्टी तुमच्यासाठी करेल. तुमचं प्लॅनिंग करणार नाही, तुमचा विचार करणार नाही, तुमचा पैसा करणार नाही. परमेश्वर योग्य वेळी त्या गोष्टी करा. आणि शास्त्र म्हणते की आजच आमच्या तारणाचा दिवस आहे. आज आमच्या तारणाचा दिवस आहे. आबा खुदा तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो तुझ्या. आमची गरज प्रार्थना विनंती आहे. मी तुला सांगतो देवा, माझ्या हृदयातल्या गोष्टी देवा मी तुला सांगतो. माझ्या विचाराच्या गोष्टी देवा मी तुझ्या समोर मांडतो. ईश्वराच्या Thank you, Father, Lord. प्रभू तू सहाय्य कर ईश्वराचे. प्रभू जी मी प्रार्थना करतो. पुण्याला सर्व वेळ काय प्रार्थना माझा तुमचा तारणारा येशू ख्रिस्त त्याच्या नावात मागतो. आमेन.